सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला मोठा दिलासा, राज्यात पुन्हा खळबळ। काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। या खासदारांच्या गटाच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली होती। त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। या संदर्भात आता सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे। लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती। मात्र सुप्रीम कोर्टानं लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला। यावर लोकसभा अध्यक्ष आणि 6 खासदारांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। एकीकडे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला। शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर दुसरी मोठी बंडखोरी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे। शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांचा आकडा 13 वर पोहोचला। दरम्यान त्यानंतर लोकसभा अध्यक्षांकडून देखील या खासदारांच्या शिवसेना शिंदे गटातील विलीनीकरणाला परवानगी देण्यात आली होती। लोकसभा अध्यक्षांकडून विलीनीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, परंतु सुप्रीम कोर्टानं लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला। तर दुसरीकडे या संदर्भात लोकसभा अध्यक्ष आणि 6 खासदारांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं असं कोर्टानं म्हटलंय।